हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नागपुरात नितीन गडकरींना पराभूत व्हावेत यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्या। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलं। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न। हिम्मत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावरही लिहावं। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। राऊतांच्या दाव्यामुळे मवियात। गडकरींविरोधात लढलेले काँग्रेसचे विकास ठाकरे आक्रमक। राऊतांनी वायफळ बोलू नये। गडकरींचं आणि त्यांचं काय प्रेम आहे मला माहिती आहे, विकास ठाकरेंचा टोला। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। चार जूनला निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। राऊतांच्या आरोपानंतर शिंदेंचं उत्तर। अजित पवारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा। पैसे वाटलेले संजय राऊत पाहायला आले होते का, संजय शिरसाटांची टीका। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। अनिल देशमुखांकडून राऊतांच्या दाव्याला दुजोरा, तर फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राहुल देशमुखांना अटक। देशमुखांचा आरोप। अनिल देशमुखांचे आरोप बिनबुडाचे। पराभव दिसल्यानं फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे। प्रवीण दरेकरांचं अनिल देशमुखांना उत्तर। अनेक जण शिंदेंच्या संपर्कात। 6 जून नंतर इन्कमिंग सुरू होणार। पवार गटातील हुकुमशाहीला कंटाळलेले बहुतेक आमदारही अजितदारांच्या संपर्कात। संजय शिरसाटांचा दावा। पुणे पालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला। पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहेत का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा। मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको। अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम। बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मूळ केसपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर कारवाई। मी फक्त कंटेंट क्रिएटर, कोणालाही शिवीगाळ केली नाही। पुणे अपघात प्रकरणात व्हिडिओ बनवणाऱ्या रॅपर आर्यनचं स्पष्टीकरण। नागपुरात मॉकपोलची मतं क्लिअर न करता मतदान। 35 दिवसानंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या। काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। नाशिकमधील एका सराफा व्यावसायिकावर प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई। छापेमारीत 24 कोटींचं घबाड हाती। नोटांचा खच, 90 कोटींची बेहिशोबी मालमत्ता। लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, तर यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका। झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते बंद। वादळामुळे टीनपत्रा उडाल्यानं एकाचा हात कापला, तर 2 गंभीर जखमी। केकेआरने पहिली विकेट गमावली। सुनील नरीन 6 धावांवर कॅच आउट। आयपीएल चषक जिंकण्यासाठी कोलकात्यापुढे 114 धावांचं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।